नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या तसेच मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। तर या वर्षीच्या गुढीपाडव्याला आपल्या सोबत आहे तुम्हा सर्वांचा लाडका अयांश। सकाळी उठून एक नंबर आंघोळ केली आणि मस्त कुर्ती घातले आणि आपला मस्त मराठमोळा लुक करून पूजेला सुरुवात केली। आणि मला आणि अयांशला छान असा क्यूट असा लालसा टिळा लावून दिला आणि त्यानंतर आम्ही सुंदर अशी गुढी सजवली आणि उभारण्यासाठी वर निघालो। ऊन जरा जास्तच असल्यामुळे अयू चप्पल घेऊन आला आणि सोबत त्यांनी माझी पण चप्पल आणली। पहा बरं मामाची किती काळजी आहे। काही नाही, खूप अंगवर करते बा तो। त्यानंतर मी अयूला सोबत घेऊन छान आम्ही गुढीची पूजा केली। सर्वप्रथम मी गुढीला छान प्रकारे बांधलं, त्यानंतर हळद कुंकू आणि नैवेद्य अर्पण करून गुढीची छान पूजा केली। या सर्व गोष्टीमध्ये अयू खूप इंटरेस्टेड आहे आणि लहानपणापासूनच त्याला या सर्व गोष्टीची आवड आहे आणि ही आवड आपल्या धर्माची, आपल्या देवी देवताची लहानपणाला असायलाच पाहिजे, बिकॉज त्यामुळेच मुलं घडतात आणि तसेच त्याच्यावर संस्कार होतात। गुढीपाडव्यापासून सुरू होते चैत्र नवरात्र आणि 9 दिवसांनी असते रामनवमी। त्यांनी छान जय श्रीरामाचा झेंडा हातात घेतला, छान त्याला फडकवला आणि त्यानंतर आम्ही झेंड्याची स्थापना केली। तुम्ही तुमचा गुढीपाडवा कसा साजरा केला कमेंटमध्ये नक्की सांगा। जय श्रीराम। नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा।